गोळ्यात पुढच्या बातमीकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नागपूर इथल्या दीक्षाभूमीसह अनेक ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। देशभरातून हजारो अनुयायी दीक्षाभूमीवर दाखल होत आहेत, त्यामुळे या परिसरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय। या निमित्तानं दीक्षाभूमी परिसरात विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर प्रशासनाकडून सुद्धा इथे चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। उन्हामुळे नागरिकांच्या सोयीसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे। या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्तानं राज्यभर ठिकठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमी परिसरात सुद्धा आजपासूनच म्हणजे 13 एप्रिलपासूनच कार्यक्रम जे आहेत ते विविध पद्धतीने आयोजित करण्यात आलेले आहे। दीक्षाभूमीच नाही तर नागपूर जवळच्या फेटरी जवळ शांतीवन आहे, तिथे बाबासाहेबांनी वापरलेल्या 400 पेक्षा जास्त वस्तू ठेवल्या आहे। त्या ठिकाणी सुद्धा आज आणि उद्या कार्यक्रम आहे। यासोबतच नागपूरजवळ ड्रॅगन पॅलेस आहे, त्या ठिकाणी सुद्धा 14 एप्रिल बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त मोठ्या प्रमाणामध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहे। संविधान चौकात सुद्धा नागपूरच्या विविध कार्यक्रम आहे रात्री मध्यरात्रीपासून, आणि काही ठिकाणी राज्यातल्या ड्रोन शो सुद्धा आयोजित करण्यात आलेला आहे। दीक्षाभूमी परिसरामध्ये तयारी आता अंतिम टप्प्यात आहे आणि इथे ग्रीन नेट सुद्धा लावण्यात आलेली आहे। अनुयायी जे येतील त्या अनुयायांना त्रास होऊ नये, उन्हाचा रांगा लागतील, त्यामुळे ग्रीन नेट सुद्धा इथे लावून व्यवस्था करण्यात आलेली आहे। यासोबतच बाबासाहेबांचा विचार घेण्यासाठी दीक्षाभूमी परिसरामध्ये लोक येत असतात, त्यामुळे बाबासाहेबांचा विचार पुस्तक रूपात घेऊन जाण्यासाठी, गौतम बुद्धांची मूर्ती सोबत घेऊन जाण्यासाठी किंवा बाबासाहेबांचा फोटो सोबत घेऊन जाण्यासाठी अनुयायी येत असतात। त्यामुळे अनुयायांना या ठिकाणी जो बाबासाहेबांनी विचार दिला आहे तो विचार त्यांना पुन्हा तो विचार त्यांना त्यांच्या कार्याची आठवण करून देतो। बाबासाहेबांनी जे कार्य त्यांना सांगितलं आहे ते आठवण करून देतो। त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये साहित्याची, पुस्तकाची विक्री सुद्धा होत असते। त्यामुळे 14 एप्रिल रोजी जे अनुयायी इथे येणार आहेत त्यांच्यासाठी विशेष पुस्तकं उपलब्ध होतील, बाबासाहेबांचा संदेश उपलब्ध होईल, याची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे। त्यामुळे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्तानं राज्यभर जो उत्साह आहे त्यात नागपूरच्या दीक्षाभूमी, शांतीवन आणि यासोबतच संविधान चौकात आजपासूनच मोठ्या प्रमाणात कार्यक्रम जे आहेत ते आयोजित करण्यात आले आणि मध्यरात्रीपासून हे कार्यक्रम सुरू होतील। व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासह प्रवीण मुधोळकर, NDTV मराठी, नागपूर।